Good morning, all of you. I welcome you, BMC Education मराठी मीडियम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑनलाईन शिक्षणात मी सर्वांचे स्वागत करते. मी वैशाली सुरेश बारी, शाळा सरस्वती बाग म्युनिसिपल मराठी सेकंडरी स्कूल जोगेश्वरी ईस्ट. आज आपल्याला स्टँडर्ड 9th मधील आपली ॲक्टिव्हिटी शीट जी आहे त्या ॲक्टिव्हिटी शीट मधील टेक्स्च्युअल पॅसेजेस जे 20 मार्क्सचे येतात ते टेक्स्च्युअल मॅसेजेस आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज कशा सोडवायच्या. क्वेश्चन नंबर 2A फॉर 10 मार्क्स sorry and question number 2B for 10 marks. We are practicing these two sub questions in this session. On screen all of you can see the textbook of 9th standard English, and right hand side we can see contents. In these contents unit 3 and unit 4 is allotted for second term. In these units, from unit 3 one poem is dropped for this year, and for unit 4 one lesson is dropped for this year. Then remaining lessons are for our study. उरलेले जे लेसन आहेत त्या लेसन मधून आपल्याला 2 पॅरेग्राफ टेक्स्च्युअल पॅरेग्राफ क्वेश्चन पत्रिकेत 20 मार्कासाठी येणार आहेत. आता आपल्या समोर जी स्लाइड आहे त्यात आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेजेस आपल्या ॲक्टिव्हिटी शीट्स मधील टेक्स्च्युअल पॅसेजेस त्याचा पॅटर्न इकडे आपल्याला दिसत आहे. इट इज क्वेश्चन नंबर 2A and question number 2B. You can see on the screen the structure of this question. It is based on reading skill, vocabulary and grammar. आपलं वाचन कौशल्य, शब्दसंपदा आणि ग्रामर या सगळ्या गोष्टी या क्वेश्चन मध्ये चेक होतात. आता टेक्स्च्युअल पॅसेजेस आपण वर्गात अभ्यासलेले असतात, परंतु या प्रश्नासाठी त्या टेक्स्च्युअल पॅसेजेसचं परत परत वाचन होणं, विद्यार्थ्यांकडून अभ्यास होणं अपेक्षित आहे. परत परत वाचन झालं, रीडिंग झालं आणि प्रॅक्टिस झाली तर आपण टेक्स्च्युअल पॅसेजेसचे मार्क्स चांगल्या प्रकारे मिळवू शकतो. नाउ लेट्स सी द पॅटर्न ऑफ द क्वेश्चन्स आस्क्ड ऑन दीज पॅसेजेस. आता या पॅरेग्राफवर आधारित जे क्वेश्चन्स असतात त्याचा पॅटर्न इकडे बघा. क्वेश्चन 2A, there are 5 questions, A1, A2, A3, A4 and A5. Every question has specific structure. A1 you have true or false, fill in the blanks, choose correct alternative. बघा 5 क्वेश्चन पैकी प्रत्येक क्वेश्चनचे एक वेगवेगळं स्वरूप आहे. तर A1 मध्ये आपल्याला कशा प्रकारचे विचारले जातात तर रिकामा जागा भरा, योग्य पर्याय निवडा, चूक बरोबर लिहा, अशा प्रकारे वाक्य पूर्ण करा. A2 it is complex factual. There you have asked web diagram, tabular form, write in sequence, occurrence म्हणजे घटनाक्रमानुसार लिहा, टेबल पूर्ण करा, डायग्राम पूर्ण करा, असा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. Every question has 2 marks and total 10 marks on one paragraph. थर्ड जो असतो तो व्होकॅब्युलरी बेस्ड ग्लोसरी. आपल्या पुस्तकात बघा जेव्हा आपण लेसन शिकत असतो तर तिकडे साईडला मार्जिन मध्ये वर्ड्स दिलेले असतात, त्याचे मीनिंग्स दिलेले असतात. ते मीनिंग जर आपण नीट अभ्यासले नंतर शिक्षक जेव्हा आपल्याला ट्रान्सलेट करत असतात लेसन, त्यावेळेस जर आपण मराठी इंग्लिश शब्द नीट समजून घेतले, पर्यायी शब्द समजून घेतले, सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द नीट समजून घेतले
तर आपल्याला A3 क्वेश्चन व्यवस्थित सोडवता येणार आहे. A4 इट इज बेस्ड ऑन ग्रामर. इन ग्रामर we must learn tenses, WH type question, question tag. It is most asked questions in this section. ग्रामर मध्ये जास्त प्रमाणात विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. आणि A5 असतो ओपन एंडेड. वी कॅन से इट पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. You can take little help from the passage and with the help of your mind you have to solve A5 question. अशा प्रकारे पॅरेग्राफच्या मदतीने, पॅसेजच्या मदतीने या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवायच्या आहेत आपल्याला. तर त्या ऍक्टिव्हिटीजशी कसं डील करायचं, कसं त्या सोडवायच्या, त्या संदर्भात आज आपणाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता यात बघा क्वेश्चन 2B हा सुद्धा टेक्स्च्युअल पॅसेज असतो. दुसऱ्या लेसन मधून एक पॅरेग्राफ आलेला असतो 10 to 15 लाईनचा, 12-15 लाईन्सचा. हिअर वी हॅव 5 क्वेश्चन. इकडे पण आपल्याला 5 प्रश्न विचारलेले असतात. फक्त हा क्वेश्चन 2B असतो म्हणून प्रश्नाच्या नंबरिंगला B1, B2, B3, B4, B5 and every question is same according to A1, A2. जसा A1 असतो रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर, योग्य पर्याय, त्याचप्रमाणे B1 सुद्धा असतो. फक्त A1 आपल्याला त्याचा जो पॅरेग्राफ असेल त्यातून लिहायचा असतो आणि B1 हा B साठी जो पॅरेग्राफ दिलेला असेल त्यातून सोडवायचा. अशा प्रकारे B2 इकडे डायग्राम असू शकते, सिक्वेन्सने लावा असू शकतं. B3 व्होकॅब्युलरी बेस्ड. व्होकॅब्युलरी बेस्ड मध्ये असतं समानार्थी शब्द, सिनोनिम्स, यू हॅव टू मॅच अँटोनिम्स, same meaning words we have to search from the passage. In this way vocabulary based questions are asked. And before grammar I told you WH question, tenses, change the voice. In this way questions are asked, options are given. We have to choose correct options in given option. जे ऑप्शन दिलेले असतात काही प्रश्नांमध्ये आपल्याला फक्त निवडायचे असतात. आणि B5 असतो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. चला तर मग आता आपण आधी क्वेश्चन 2A टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आपण वाचन करून त्याचं व्यवस्थित आकलन, अंडरस्टँडिंग. यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज गिवन इन दोज 12 or 15 लाईन्स. त्या 12-15 लाईन्स मध्ये लेसन मधला कोणता भाग दिलेला आहे याच्यासाठी आपल्याला लेसन नीट अभ्यासलेला असणं आवश्यक आहे. आणि लेसन मधला मग त्या 12-15 लाईन मध्ये कोणता भाग आलेला आहे तो जर आपल्याला व्यवस्थित समजला, then you can deal these questions very easily, very fast, because time management while solving activity sheet is very very important. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. इकडे मी मागच्या स्लाइडला जो पॅटर्न वाचला तोच पॅटर्न इकडे फक्त क्वेश्चन 2A च्या दिलेला आहे. 10 मार्कासाठी 2-2 मार्काचे क्वेश्चन असतात. काही वेळेस त्याच्यात उपप्रश्न 2 असतात, मग ते 1-1 मार्काला, आणि उपप्रश्न 4 असले तर अर्धा मार्काला. आपल्याला मार्क बघून आणि उपप्रश्न किती विचारले आहे त्यानुसार उत्तराची लांबी किती लिहावी लागणार आहे, एका शब्दात का 3-4 शब्दात, एका वाक्यात, ते सर्व गोष्टी डिसाईड कराव्या लागतात. आणि त्यासाठी महत्वाचा असतो तो म्हणजे सराव, प्रॅक्टिस. आणि आपल्या BMC 9th मराठीमध्ये YouTube चॅनलवर आपण भरपूर प्रॅक्टिसचे व्हिडिओ टाकत आहोत. सरावाचे व्हिडिओ, शिक्षक, क्वेश्चन पेपर्स, ऍक्टिव्हिटी शीट्सशी कसं डील करायचं याबद्दल मार्गदर्शन आपल्याला देत आहे. चला तर मग आता हा एक पॅसेज आहे आपल्या युनिट 3 आणि 4 यातील जे लेसन आहे त्यातला एक पॅरेग्राफ आहे. सय्यद हैदर रजा, popularly known as Raza, was a renowned Indian artist. Simple geometric shapes, striking colors, combinations, captivating compositions, these are some of the characteristics features of his paintings, and so are the colors blue and orange. You will find them in almost all his paintings. None of his paintings depict lifelike human figures or copies of scenes from his environment. His paintings belong to the
abstract style of paintings. Such paintings are not inspired by any external factor. They originate when the artist tries to peep into his own inner mind. They are made by arranging circles, triangles, squares, rectangles, lines, dots in different compositions. Using effective techniques of applying paint, attractive color combination, achieving balance in some places, and creating imbalance in other places. सय्यद हैदर रजा यांचा तो एक लेसन आहे की त्यात त्यांच्या पेंटिंग्स विषयी सगळं सांगितलेलं आहे. तो लेसन आपण अभ्यासला आहे इयत्ता 9वी मध्ये. मग whenever we read these lines, that time all the lesson and its theme should come in our mind. त्याची थीम आपल्या डोक्यात यायला पाहिजे की त्यात काय सांगितलेलं होतं आणि मग त्यावर आधारित ऍक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायला सुरुवात करायची आहे. रीडिंग करताना स्कॅनिंग आणि स्किमिंग हे 2 प्रकार असतात. पहिले आपण वाचतो आणि नंतर उत्तर शोधताना परत आपण वाचतो. मग जेव्हा आपल्याला उत्तर शोधायचं असतं तेव्हा आपण बरोबर त्या मुद्द्याला, त्या शब्दांना बघून तो पॅराग्राफ वाचायचा आहे. आता इकडे बघा, ऍक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द पॅराग्राफ. क्वेश्चन टू ए, रीड द गिवन पॅसेज अँड कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज. आपण पॅराग्राफ वाचला आहे. आता यावर आधारित ऍक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायच्या आहे. आता परीक्षेत, उत्तरपत्रिकेत तुम्हाला काय काय मांडायचं असतं. तुम्हाला मांडायचं आहे क्वेश्चन टू ए आणि ही सूचना फक्त वाचण्यासाठी आहे. सूचना तुम्ही तिथे लिहायची नाही. टाइम मॅनेजमेंट मध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी लिहित राहिले तर तुमची क्वेश्चन पेपर, ऍक्टिव्हिटी शीट शेवटपर्यंत सोडवून होणार नाही. आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला एक अलॉटेड टाइम आहे. 15 ते 20 मिनिटात एक पॅराग्राफ आपल्याला तेवढाच टाइम एका पॅराग्राफला द्यायचा आहे. जर आपण पाऊण तास, 1 तास एकच पॅराग्राफ धरून बसलो 10 मार्कासाठी तर पुढची क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी आपल्याला टाइम पुरणार नाही. सो टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी नेसेसरी. You have to write question to A only in your answer sheet. Then A1. In A1 you had given instruction that you have to read only. A1 you have to mention in your answer sheet. A1 तुम्हाला आन्सर शीट वर मेन्शन करायचं आहे आणि ही सूचना फक्त वाचायची. फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. आता 2 मार्काला 2 विचारलेले आहे. म्हणजे इकडे एका उपप्रश्नाला 1 मार्क आहे. काही वेळेस 4 सुद्धा विचारलेले असतात. 2 किंवा 4 असा तो पॅटर्न असतो. आता रजाज पेंटिंग आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी डॅश फॅक्टर. मग आता आपण जेव्हा त्या पॅराग्राफ कडे परत जाणार तेव्हा आपण ते बघणार की रजाज पेंटिंग आर नॉट इन्स्पायर्ड बाय. मग आपण ती लाईन शोधणार आणि त्या लाईन नुसार मग जे आन्सर येईल त्या आन्सरला आपल्याला, आपण जर बघितलं आता तर खालून 5व्या लाईन मध्ये, 5व्या 6व्या लाईन मध्ये खालून ते वाक्य आपल्याला इकडे दिसत आहे. पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. मग आपल्याला इकडे उत्तर भरावं लागणार आहे एक्सटर्नल. मग आता हे वाक्य आपल्याला उत्तरपत्रिकेत पहिला क्रमांक टाकून पूर्ण वाक्य लिहायचे आहे. जो शब्द आपण भरत आहे, तुम्ही बघा इकडे स्क्रीनवर बघू शकता, जो शब्द मी भरला आहे त्याला व्यवस्थित अंडरलाईन केलेली आहे, जेणेकरून चेक करताना ते उत्तर व्यवस्थित चेक होईल आणि त्या शब्दाला अंडरलाईन केल्यामुळे ते पटकन लक्षात येईल. आता आपण जर स्क्रीनवर बघितला दुसरी रिकामी जागा, हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द डॅश स्टाईल ऑफ पेंटिंग्स. कोणती स्टाईल होती पेंटिंग्सची? तर आपण परत पॅराग्राफ कडे वळतो. आपला पॅराग्राफ क्वेश्चन पेपर मध्ये टाईप करून आलेला असतो आणि मग त्या टाईप केलेल्या पॅराग्राफ मध्ये आपण पटकन आपलं उत्तर शोधायचं असतं आणि मग ते उत्तर आपल्याला तो शब्द सापडला की पटकन आपण भरून त्या प्रकारे आपण ते उत्तर मांडायचं असतं. आता आपण वरून जर 10वी 11वी लाईन बघितली, 11वी 12वी लाईन बघितली तर आपल्याला दिसतंय बघा, हिज पेंटिंग्स, एक्झॅक्ट नंबर सांग, 12व्या लाईन मध्ये आहे बघा, हिज पेंटिंग्स बिलॉंग टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग्स. ॲब्स्ट्रॅक्ट हा वर्ड आपल्याला इकडे भरायचा आहे. आता तुम्हाला या स्क्रीनवर दिसत आहे
की मी दोन्ही रिकाम्या जागांमध्ये शब्द भरलेले आहे. यू कॅन सी इट प्रॉपरली अँड आय अंडरलाइन्ड बोथ द आन्सर्स. इन दिस वे again I am repeating, in your answer sheet you have to mention question to A only. क्वेश्चन टू ए मेन्शन करायचे आहे. A1 त्याच्या खालच्या लाईनला मेन्शन करायचा आणि पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक टाकून अशा प्रकारचं पूर्ण वाक्य, शेवटी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप, क्वेश्चन पेपरमध्ये वाक्य जशा प्रकारे लिहिलं गेलं आहे, कोणतं अक्षर कॅपिटल, स्मॉल, कुठे ॲपोस्ट्रॉफी आहे, कुठे कॉमा आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी नीट व्यवस्थित लिहिल्या तर आपली उत्तरपत्रिका अजून चांगल्या प्रकारे दिसते. आपण अगदीच कसं तरी लिहिलं, समोर असतं, समोरून आपण कॉपी करतोय आणि त्यात जर आपण चुका केल्या तर आपल्याला त्यात आपलं इम्प्रेशन बॅड पडू शकतं. आता इकडे बघा A2 क्वेश्चन असतो. मी बोलले आधीच की डायग्राम असतो, टेबल असते. आता इकडे बघा दिलंय कंप्लीट द वेब डायग्राम. मग तुम्हाला ही सूचना फक्त वाचायची आहे. यू हॅव टू मेन्शन A2 ओनली अँड यू हॅव टू ड्रॉ this diagram in your answer sheet, and while drawing diagram you have to draw its shapes very big. हे जे शेप्स तुम्हाला ड्रॉ करायचे मोठे ड्रॉ करायचे, कारण की आपल्याला अंदाज आधी ड्रॉ करताना कळत नाही की उत्तर किती लांबीचं असेल. नाहीतर मग आपण असं करू शकतो की आधी उत्तर लिहून मग आजूबाजूने ती बॉर्डर काढू शकतो. पेनाने तुम्ही डायग्राम ही काढायची आहे. एक मुद्दा इकडे दिलेला आहे बघा, रजस पेंटिंग्स आर मेड बाय अरेंजिंग. रजसच्या पेंटिंग मध्ये काय काय अरेंज केलेलं होतं तर सर्कल्स आहे आणि आपल्याला अजून 4 इकडे मुद्दे लिहायचे आहे. प्रत्येक मुद्द्याला आपल्याला अर्धा मार्क इकडे मिळणार आहे. मग आपण परत पॅराग्राफवर डोकावणार आहोत. रजस पेंटिंग्स आर मेड बाय अरेंजिंग. खालून जर आपण चौथ्या लाईनवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की काय काय अरेंज केलेलं असतं त्यांच्या पेंटिंग मध्ये. सर्कल्स तिकडे लिहिलेलं उत्तर आहे. मग आपल्याला पुढचे शब्द लिहावे लागणार आहे खालून चौथ्या लाईन मधले. ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स. अशा प्रकारे आपण हे उत्तर तिकडे एक एक शब्द तो मांडायचा आहे. तुम्हाला मी आन्सरची स्लाइड दाखवते. हे बघा इकडे उत्तर मांडलेलं आहे. आता इकडे 4 दिलेले होते. ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती शेप जो असतो त्याला ओव्हल शेप म्हणतात. तर 4ही लिहिले. अजून डॉट्स हा एक मुद्दा राहतोय. मग तुम्ही काय करू शकता अशा वेळेस, परत एक ओव्हल शेप काढू शकता इकडून लाईन ड्रॉ करून आणि त्यात तुम्ही डॉट्स हा शब्द सुद्धा लिहू शकता. जर दिलेल्या डायग्राम पेक्षा एखाद 2 मुद्दा तुम्हाला जास्त वाटतोय आणि असं वाटतंय की हे पण तिकडे लिहिणं अपेक्षित आहे, तर तुम्ही ती डायग्राम मध्ये अजून 1-2 शेप्स वाढवू शकता, जेणेकरून तुमचे आन्सर अजून इफेक्टिव्ह दिसेल. आणि एखाद्या शब्दाची स्पेलिंग रॉंग झाली, काय झालंय, तर दुसऱ्या तुम्ही ज्या शेप्स बनवल्या आहेत, एक्स्ट्रा लिहिल्या आहेत, त्यात तुमचे मार्क्स कव्हर होतील. 2 मार्कासाठी अशा प्रकारे ही डायग्राम आपल्याला पूर्ण करायची असते. नाउ वी विल मूव्ह टू क्वेश्चन A3. Here we have to mention A3 in our answer sheet and we have to read the instruction. The instruction is match the following synonyms. You must know the meaning of synonyms. Synonyms म्हणजे सेम मिनिंग वर्ड, समानार्थी शब्द, त्याला इंग्रजीत सिनॉनिम्स असं म्हटलं जातं. त्या सेम मिनिंग वर्ड आपल्याला इकडे लिहायचे आहे. आता ए कॉलम आणि बी कॉलम मॅचिंग करायचे आहे. मग ए कॉलम लिहून झाल्यावर आपल्याला त्याचे आन्सर लिहायचे आहे. बी कॉलम आपल्याला लिहायचे नाही. मग आता आपल्याला बघावं लागेल सिंपल, एक्सटर्नल, अट्रॅक्टिव्ह, रिनोन्ड हे जे शब्द आहेत हे आपल्या पॅराग्राफ मध्ये आलेले शब्द आहेत. मग त्याला मॅच होणारे शब्द आपल्याला इकडे त्याचे समानार्थाचे शब्द आपल्याला बी कॉलम मधून शोधायचे आहे. तर आपण सिंपल शब्द बघितला तर त्याला समानार्थी शब्द आपल्याला इकडे बी कॉलम मध्ये दिसत आहे, सी वाला, इझी. दुसरा शब्द बघितला एक्सटर्नल, बाहेरचा, आउटर, हा त्याला समानार्थी शब्द आहे. अट्रॅक्टिव्ह, आकर्षक, सुंदर. द सेम मीनिंग वर्ड इज ब्युटिफुल अँड रिनोन्ड, इट्स मीन्स फेमस, ते बी मध्ये. मग आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेत ज्याप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे, आपल्या उत्तरपत्रिकेत आपल्याला अशा प्रकारे लिहायचं आहे. बघा उत्तर A3 मॅच द फॉलोइंग सिनॉनिम्स. मग ए कॉलम आपल्याला पूर्ण लिहायचा आहे, ए कॉलम जसा दिलाय त्या प्रकारे, आणि आपल्याला दुसरा कॉलम करायचा आहे तो आन्सर्सचा.
आन्सर्सच्या कॉलम मध्ये बघा आपल्याला सिंपलचं उत्तर आपण डॅश करून समोर लिहिलेलं आहे इझी, एक्सटर्नलचं उत्तर लिहिलेलं आहे आउटर. अशा प्रकारे डॅश करून आपल्याला उत्तर भरायचे आहेत. हा झाला आपला A3 क्वेश्चन. नाउ वी विल मूव्ह टुवर्ड्स A4 क्वेश्चन. इन A4 क्वेश्चन द इन्स्ट्रक्शन इज गिवन डू ॲज डायरेक्टेड. सूचनेप्रमाणे बदल करा. सूचनेप्रमाणे कृती करा. मार्क्स 2. इकडे 2 उपप्रश्न विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन जर आपण बघितला, यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. आता इथे एक वाक्य दिलंय आणि सांगितलंय आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स कोणता आहे ते ओळखा. मग आपल्याला टेन्सचे नाव लिहावं लागणार आहे. काळाचे 3 मुख्य प्रकार आणि प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार. त्याचे आपल्याला सगळे फॉर्म्युले हे सगळ्या गोष्टी माहित पाहिजे तर आपण हा प्रश्न व्यवस्थित सोडवू शकणार आहोत. मग आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेलं आहे ते आपण बघणं, वाचन करणं, परत परत रिवाइज करणं खूप जरुरी आहे. कारण की इंग्लिश ग्रामर फक्त ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पॅरेग्राफच्या खालच्या ग्रामरचा क्वेश्चन सोडवण्यासाठीच महत्वाचे नाही, तर जेव्हा आपण रायटिंग स्किल या क्वेश्चनशी डील करतो तेव्हा सुद्धा आपले टेन्सेस जर व्यवस्थित असले, पास्ट टेन्स मधलं वाक्य कसं लिहायचं, प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आणि फ्युचर टेन्स मधलं वाक्य कसं लिहायचं, या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित समजलेल्या असल्या तर आपण रायटिंग स्किलच्या क्वेश्चन सुद्धा चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. आता इकडे आपल्याला टेन्स ओळखायचा आहे आणि बघा जेव्हा वाक्यामध्ये विल, शॅल हे 2 सहाय्यकारी क्रियापदे असतात तेव्हा आपल्याला आपल्या शिक्षकांनी सांगितलेलंच आहे की फ्युचर टेन्स असतो आणि वर्ब 1 आहे म्हणजे तो सिंपल फ्युचर टेन्स. मग तुम्हाला उत्तर पत्रिकेत उत्तर लिहिताना A4 मांडायचं आहे. पहिला क्रमांक मांडायचा आहे. इकडे जे वाक्य दिलं आहे ते न लिहिता पहिल्या क्रमांकाच्या खाली आन्सर शब्द लिहून या प्रकारे फक्त सिंपल फ्युचर टेन्स. आता तुम्ही जर निरीक्षण केलं, प्रश्न एवढे मोठे आहेत आणि उत्तर फक्त एवढे आहेत बघा. आपल्याला इंग्रजीच्या क्वेश्चन पेपरमध्ये ऍक्टिव्हिटी शीटमध्ये अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन करून प्रॉपर जे आहे प्रॉपर ते आपल्याला आन्सर शीट मध्ये मांडायचं आहे. इकडे आपण आन्सर लिहिला आहे तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. क्वेश्चन टॅग जेव्हा आपण सोडवायला घेतो तेव्हा वाक्य पूर्ण लिहितो, कॉमा करतो आणि मग पुढे टेल टॅग शेपूट प्रश्न ज्याला म्हणतात तो आपण जोडतो. पण इकडे आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे तर कोणता ऑप्शन योग्य आहे ते निवडून आपण फक्त त्या ऑप्शनचा क्रमांक आणि त्या ऑप्शन मध्ये दिलेले शब्द आणि प्रश्नचिन्ह लिहिणं खूप जरुरी आहे. बघा तुम्ही जर चारही ऑप्शन बघितले तर चारही ऑप्शनच्या शब्दांनंतर प्रश्नचिन्ह दिलेले आहेत. आता आपण दुसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळतो. आर नॉट हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन टॅग मध्ये जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याच्या टॅग जो त्याला जॉईन होतो तो सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह असतो. मग आर दे हे त्याचं उत्तर आपण केलेलं आहे. अशा प्रकारे A4 क्वेश्चन आपण सोडवायचा आहे. नाउ वी विल मूव्ह टू लास्ट क्वेश्चन, A5 क्वेश्चन ऑफ द पॅरेग्राफ. इट इज बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सवर हा क्वेश्चन बेस्ड असतो. डू यू लाईक टू ड्रॉ पेंटिंग्स? विच टाइप ऑफ पेंटिंग्स? आता इथे आपल्याला विचारलेलं आहे डू यू लाईक टू ड्रॉ पेंटिंग्स. आता इथे पण तुम्हाला हा प्रश्न उत्तर पत्रिकेत लिहायचा नाही, तो वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला फक्त तुमचं उत्तर मांडायचे आहे. उत्तर पत्रिकेत तुम्ही लिहिताना A5 एवढं लिहिणार आणि खाली आन्सर शब्द टाकून तुम्हाला तुमचे आन्सर मांडायचं आहे. आता त्यात आपल्या शिक्षकांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहे. जर पर्सनल रिस्पॉन्सच्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झाली. सहाय्यकारी क्रियापदे कोणती? एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, मे माइट मोस्ट, कॅन कुड, विल वुड असे जे शब्द आहेत त्याच्याने जे सुरुवात झाली प्रश्नाची तर उत्तराची सुरुवात एस किंवा नो ने होते. वर्बल टाइप, एस नो टाइप क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. मग इथे डू ने सुरुवात झाल्यामुळे इकडे बघा उत्तराची सुरुवात आहे एस. एस लिहिल्यानंतर आपल्याला कॉमा करायचा असतो आणि जे वाक्य असतं ते त्या वाक्याच्या मदतीने, प्रश्नातलं जे वाक्य असतं त्या वाक्याच्या मदतीने आपल्याला उत्तराचं वाक्य तयार करायचं असतो. पण त्यात एक बदल आपल्याला करावा लागतो.
तो बदल म्हणजे प्रश्नात यू हा जो सर्वनाम आहे त्याचा आपल्याला आय करावा लागतो. मग एस आय लाईक टू ड्रॉ पेंटिंग्स हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचे उत्तर, की तुम्हाला पेंटिंग्स ड्रॉ करायला आवडतात का? आवडत असेल तर आपण एस म्हणणार, आवडत नसेल तर नो म्हणणार. आणि मग पुढे कोणत्या टाइप्सच्या? मग इकडे उत्तर दिलंय, आय ड्रॉ सिंपल ड्रॉइंग लाईक नेचर पिक्चर्स, ह्युमन फिगर्स, कार्टून कॅरेक्टर्स अँड ड्रॉइंग ऑफ डिफरंट टाइप्स फॉर. मग कोणते एक्झाम्पल दिले की सिमेट्रिकल शेप्स. सिमेट्रिकल शेप म्हणजे आपले जे मॅथ्सचे शेप्स असतात, ट्रायंगल, रेक्टँगल्स, ओव्हल, अशा सिमेट्रिकल शेप्स मधून सुद्धा ड्रॉइंग करता येते. या प्रकारे याच्यापेक्षा सुद्धा मोठं उत्तर आपल्याला A5 मध्ये लिहायचंय. मग तुम्हाला किती मांडता येत आहे तेवढं मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन टू ए ऍक्टिव्हिटी शीट मधला क्वेश्चन टू ए या क्वेश्चनशी कसं डील करायचं आहे, कशा सर्व ऍक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या बाबी उत्तरपत्रिकेत नोंदवायच्या आहे, या सगळ्यांचे मार्गदर्शन मी तुम्हाला क्वेश्चन टू ए मध्ये केलेलं आहे. आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कुठे कमी झाले तर अर्धा 1 मार्क फक्त ग्रामर किंवा पर्सनल रिस्पॉन्स मध्ये आपला जाऊ शकतो. पण A1, A2, A3 हे जे क्वेश्चन आहे हे आपण व्यवस्थित सोडवायचे आहेत. आता आपल्याला क्वेश्चन टू बी जो परत 10 मार्काचा असतो, क्वेश्चन 2 चा असतो, पण बी हा सेक्शन सुरू होतो उपप्रश्न. तो पण टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन असतो. त्यात सुद्धा 5 क्वेश्चन असतात. पण आधी आपण A1, A2 असे क्रमांक बघितले होते. मग आता हा बी सेक्शन असल्यामुळे क्वेश्चन 2 चा हे बघा, बऱ्याचदा मुलं उत्तर बरोबर लिहितात उत्तरपत्रिकेत, पण क्रमांक बरोबर देत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. क्रमांक व्यवस्थित मांडायचा आहे. इथे शिक्षक तुम्हाला सांगत आहे की तुम्ही प्रश्न लिहू नका, पण क्रमांक व्यवस्थित मांडणं इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग क्रमांक व्यवस्थित मांडायचा. B1 मध्ये सोपे, चुकी बरोबर, वाक्य पूर्ण करा, योग्य पर्याय निवडा, अशा प्रकारचे प्रश्न आहे. B2 मध्ये आहे कॉम्प्लेक्स टाईपचा क्वेश्चन, डायग्राम, सिक्वेन्स या टाईपचा. B3 मध्ये व्होकॅब्युलरी बेस्ड, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, सेम मिनिंग वर्ड, वन वर्ड फॉर द सेंटेन्स, अशा प्रकारचे क्वेश्चन. ग्रामर इट इज बेस्ड ऑन लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये पण काही ग्रामरचा भाग आहे. आपण लँग्वेज स्टडी हा भाग समजून घेतला आहे. आणि B5 जो असतो ओपन एंडेड, इट इज फॉर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. वी हॅव टू डील दिस क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू सेक्शन ए. सेक्शन ए सारखंच आपल्याला या क्वेश्चनशी पण डील करायचं आहे. चला तर मग बी साठी सुद्धा आपण एका पॅरेग्राफचा सराव बघणार आहोत. आता इकडे एक पॅरेग्राफ दिलाय बघा. at 13 however he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. Reading thus became his obsession. One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. He started reading it and was completely hooked. That was his first introduction to the subject of electricity, which soon became a lifelong fascination. Faraday was still poor at 21. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. Davy's work on the chemicals and electrical lighting was the subject of conversation among the scientists of that age. आपला एक लेसन आहे युनिट 3 मध्ये ग्रेट सायंटिस्ट. त्या लेसन मधला हा पॅरेग्राफ आहे. मायकल फराडे या सायंटिस्ट विषयी तिकडे सर्व माहिती त्यांच्या जीवनातली, कसा त्यांना डिफिकल्टीज मधून त्यांनी प्रवास केला, कशा त्यांना अडचणींमधून ते वर आले, पुढे आले, एक फेमस असे सायंटिस्ट झाले, असा तो लेसन आहे. जेव्हा पॅरेग्राफ वाचला तेव्हा आपल्याला सगळं ते आठवायला पाहिजे. आता यावर आधारित कृती बघूया आपण. यावर आधारित कशा प्रकारच्या कृती येऊ शकतात. क्वेश्चन टू बी. हिअर इन्स्ट्रक्शन्स आर गिवन. रीड द गिवन पॅसेज अँड कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज. ज्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहे पॅरेग्राफ वाचून
त्या पूर्ण करायच्या आहेत 10 मार्कासाठी. आता इकडे B1 क्वेश्चन आहे बघा. तुम्हाला काय-काय लिहायचं आहे उत्तरपत्रिकेत सेम. क्वेश्चन टू बी नो नीड टू राइट द इन्स्ट्रक्शन. क्वेश्चन टू बी एवढं मेन्शन केलं करा तुम्ही उत्तरपत्रिकेत. पुढे B1 फक्त B1 मेन्शन करायचे, लाईन कोरी सोडायची आणि सूचना वाचून कृती करायची. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला चूक की बरोबर हे तिथे स्टेट मांडायचं आहे. मग आपल्याला वाक्य वाचावे लागतील. पहिलं वाक्य फराडे वॉज रिच ॲट 21. 21व्या वर्षी ते श्रीमंत झाले होते. असं पहिलं वाक्य आहे. पण आपण पॅराग्राफमध्ये बघितलं, की दुसऱ्या पॅराग्राफच्या पहिल्याच लाईनमध्ये बघा, फराडे वॉज स्टिल पुअर ॲट 21. इकडे पुअर म्हटलंय. इकडे ट्रू ऑर फॉल्समध्ये रिच म्हटलंय. म्हणजे हे वाक्य काय राहील? फॉल्स राहील. मग तो आपल्याला पहिला क्रमांक टाकून त्याचं उत्तर लिहायचं आहे फॉल्स. फॉल्सची स्पेलिंग आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली आहे. ती स्पेलिंग आपण बघून लिहा वाटल्यास तर. कारण की ट्रू, फॉल्स या स्पेलिंग आपण लिहित असतो, सराव करत असतो पूर्ण वर्षभर. पण काय होतं, परीक्षेचं थोडंसं दडपण आलेलं असतं किंवा मग थोडंसं घाबरून जाणे, गांगरून जाणे अशा काही गोष्टी विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागतात परीक्षेच्या वेळेस. पहिली गोष्ट आपण शांत मनाने व्यवस्थित स्पेलिंग लिहायची. तरी सुद्धा कन्फ्युजन झालं, की फॉल्समध्ये एस आधी येतो का ए आधी येतो, ए आधी येतो का एल आधी येतो या स्पेलिंगमध्ये. मग तुम्ही बघून लिहा. कारण की जेव्हा आम्ही उत्तरपत्रिका चेक करतो असा अनुभव आलेला आहे, की चांगले हुशार विद्यार्थी सुद्धा काही वेळेस अक्षर इकडे-तिकडे करतात. म्हणून व्यवस्थित शांततेत आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे त्या स्पेलिंगसाठी. मग आपल्याला ते व्यवस्थित मांडायचं आहे वाक्य समजून घेऊन. आता दुसरा उपप्रश्न बघा. ही स्टार्टेड वर्किंग विथ टी शॉप. त्यांनी टी शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. पण जर आपण पॅराग्राफमध्ये बघितलं, तर त्यांनी कुठे काम करायला सुरुवात केली होती? पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला ते वाक्य दिसत आहे बघा. ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. Then second one is also false. You have to state it. Third one, he started reading it and completely hooked. त्यांनी वाचन सुरू केलं आणि त्यात ते गुंतून गेले. अशाच आशयाचा शब्द वाक्य आलेलं आहे बघा. की रीडिंग त्यांची ऑब्सेशन झाली. हां. आपण वरून जर 6वी लाईन बघितली तर आपल्या लक्षात येईल, ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कंप्लीटली हुक्ड. म्हणजे हे जे वाक्य आहेत, द थर्ड वन इज ट्रू. वी हॅव टू राइट इट्स आन्सर ॲज ट्रू. नाउ फोर्थ वन, हिज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट. त्यांच्या फ्रेंडने त्यांना तिकीट दिलं होतं. या आशयाचे वाक्य आपल्याला दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये बघायला मिळत आहे. अशा प्रकारे परत-परत पॅराग्राफवर नजर टाकून ही जी पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी यातले 2-2 मार्क आपल्याला पूर्ण मिळवायचे आहेत. मार्क मिळवणं इंग्रजी विषयात खूप सोपं आहे. कारण की 80% मटेरियल क्वेश्चन पेपरमध्येच आहे. आपल्याला फक्त एवढाच सराव करायचा आहे, की ते मटेरियल आपण योग्य प्रकारे कसं वापरू शकतो आणि कसा वापर त्याचा योग्य करायचा आहे आणि त्याच्यासाठीच हा जो सगळा आपण सराव सुरू केला आहे तो त्यासाठीच आहे, की योग्य कसं वापरायचं, आपल्या मेंदूने कसे डिसिजन घ्यायचे. आता इकडे सॉरी, इकडे बघा उत्तरपत्रिकेत तुम्हाला एवढंच मेन्शन करायचं आहे बघा. B1 आन्सर्स, फर्स्टचा आन्सर फॉल्स, सेकंड आन्सर फॉल्स, आन्सर थर्ड ट्रू, आन्सर फोर्थ ट्रू. नाउ वी विल गो टू द next question. B2 question. Complete the following table. It is for 2 marks. For a day. Started working, staying up. We have to complete these sentences with the help of passage. पॅसेजच्या मदतीने आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहिलं सेकंड कॉलम मधलं वाक्य पूर्ण केलं तर 1 मार्क आणि थर्ड कॉलम मधलं वाक्य पूर्ण केलं तर 1 मार्क. अशा प्रकारे ही रचना आहे. फॉर अ डे विषयी ती माहिती आहे. मग आपण परत पॅराग्राफकडे जायचं आहे आणि आपण बघायचं आहे की स्टार्टेड वर्किंग विथ, इकडे आपल्याला काय शब्द दिले? स्टार्टेड वर्किंग. मग त्याच्या पुढचं आपल्याला इकडे लिहायचं आहे. विथ द बुक बाइंडर, बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे. आता स्टेइंग अप नेक्स्ट याच्यात दिलेला आहे आपल्याला नेक्स्ट कॉलममध्ये. मग स्टेइंग अपच्या पुढचं आपण तिकडे कंटिन्यू करायचं. ऑल नाईट टू रीड देम. तिकडेच राहायचे आणि वाचन करायचे. अशा प्रकारे हे डायग्राम कंप्लीट केलेलं आपल्याला अशा प्रकारे आपला आन्सर आपल्याला मांडायचा आहे.
बी टू आन्सर, इकडे प्रिंटिंग मिस्टेक थोडी झाली, BE येऊन गेलंय. बी टू आन्सर असं कन्सिडर करा आणि आन्सर आपल्याला इकडे अशा प्रकारे मांडायचं आहे. व्यवस्थित टेबल आपल्याला काढायचं आहे. आता आपण B3 कडे जाऊया. मॅच द फॉलोइंग अँटोनिम्स. अँटोनिम्सचं मीनिंग आपल्याला नीट माहित पाहिजे. बऱ्याचदा आपले शिक्षक वर्षभर सांगत असतात आपल्याला, पण तरी सुद्धा ऐन वेळेस आपण विसरतो. अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट्स. पण काही वेळेस अपोजिट्स असा शब्द न वापरता अँटोनिम्स असा शब्द वापरला जातो. अपोजिट्सचे मॅचिंग करायचे आहे. सेम प्रकारे मी तुम्हाला मागच्या प्रश्नात जसं सांगितलं, की ए कॉलम आपल्याला जसाच्या तसा लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला आन्सर म्हणून उत्तरं लिहायची आहेत डायरेक्ट. अँटोनिमसाठी आपल्याला क्रॉसची फुली करायची असते. मास्टर, मास्टरचे अपोझिट बी कॉलममधून आपल्याला स्लेव्ह हे घ्यावं लागेल. फ्री, फ्री म्हणजे मोफत. मग त्याचं हायर, हायर म्हणजे विकत. फ्रेंड, फ्रेंड म्हणजे मित्र, एनिमी शत्रू. स्टार्टेड, स्टार्ट करणे, एंडेड संपवणे. मग इकडे उत्तर असं लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. B3 आन्सर्स. A column as it is and answers you have to mention in front of the numbers. प्रत्येक क्रमांकाच्या पुढे त्याचं आन्सर लिहायचं आहे अशा प्रकारे. Now we will move towards B4. Do as directed. मी मागच्या प्रश्नातच आपल्याला सांगितलं की do as directed म्हणजे सूचनेप्रमाणे कृती करा. One day he came across a book on electricity. Frame a WH question to get underlined words as answer. अंडरलाईन केलेले शब्द आन्सर मिळतील असा प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न तयार करण्यासाठी आपल्या अंडरलाईन वर्ड हे आन्सरमध्ये जात आहेत. मग उरलेले जे शब्द आहेत त्याच्या मदतीने आणि एक WH शब्द घेऊन आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असतो. मग यात सुद्धा शिकवण्यात आलेलं आहे आपल्याला, की व्यक्तीचं नाव जर आन्सरमध्ये असेल तर हू ने, ठिकाणाचं नाव असलं तर वेअर शब्द वापरून अशा प्रकारे आपण WH शब्द वापरून क्वेश्चन तयार करू शकतो. मग इथे कसा प्रश्न बनत आहे? इकडे केम हा जो वर्ब आहे तो क्रियापदाचा पास्ट फॉर्म आहे. म्हणून आपल्याला प्रश्न तयार करताना डिड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वर्ब 1 करावं लागेल, कम करावं लागेल. व्हॉट डिड ही कम अक्रॉस वन डे? इकडे तुम्हाला बघा प्रश्न बघायला मिळेल. बिफोर आन्सर्स असं आपल्याला आपल्या आन्सर शीटमध्ये मांडायचे आहे. पहिला क्रमांक आणि अशा प्रकारे फक्त प्रश्न तिथे लिहायचे आहे. इथे मी फक्त व्हॉट डिड एवढे शब्द त्या वाक्यानुसार स्वतःच्या मनातून घेतले आणि उरलेले शब्द त्या वाक्यातले जे अदर वर्ड्स आहेत त्याच्या हेल्पने हा प्रश्न अशा प्रकारे आपल्याला तयार करायचा आहे. WH प्रश्न. आता यातला दुसरा उपप्रश्न बघा. हिज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट. अंडरलाईन द वर्ब. इकडे फक्त आपल्याला वर्बला अंडरलाईन करायला सांगितले. मग परत आपण हे वाक्य जसं तसं लिहिलं आणि त्यातला जो वर्ब आहे, क्रियापद आहे. आपण पार्ट्स ऑफ स्पीच बघतो. आपल्याला प्रत्येक शब्द कोणत्या तरी कॅटेगरीत विभागला आहे. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर इकडे गेव हा जो शब्द आहे तो वर्ब आहे. आता आपण B5 क्वेश्चन बघत आहे. पर्सनल रिस्पॉन्स. डू यू लाइक टू रीड बुक्स? व्हिच टाइप ऑफ बुक्स? तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात का? कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचायला आवडतात? इथे सुद्धा आपण प्रश्न वाचन केला, उत्तर लिहिताना B5 क्रमांक टाकला आणि डायरेक्ट उत्तर लिहिलं. या प्रश्नात सुद्धा पर्सनल रिस्पॉन्समध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन्सची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने असते आणि उत्तराची सुरुवात आपली एस किंवा नो ने, व्हर्बल टाइपचे हे क्वेश्चन्स असतात मोस्ट ऑफ. म्हणून विद्यार्थ्यांना परत शिक्षक सांगतात, विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इकडे आन्सर बघा. येस, आय लाइक टू रीड बुक्स. मला पुस्तक वाचायला आवडतात. आय लाइक टू रीड स्टोरी बुक्स, मायथॉलॉजिकल बुक्स, हेल्थ रिलेटेड बुक्स एक्सेट्रा. अशा प्रकारे यापेक्षा मोठं अजून तुम्ही एखादं उदाहरण इकडे लिहू शकतात, की मी हे बुक वाचलं होतं त्यात मला हे आपलं उत्तर मोठं झालं तर अजून आपलं उत्तरपत्रिकेतलं इम्प्रेशन चांगलं पडेल. आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहे. अशा प्रकारे आज आपण 10+10 असे 20 मार्क आपण टेक्स्च्युअल पॅसेजेसचे कसे मिळवायचे आहेत आणि मला अपेक्षा आहे, की तुम्ही BMC YouTube चॅनलवर हा व्हिडिओ बघून याच्यातून अजून मार्गदर्शन घ्याल आणि आपले शिक्षक आपल्याला वेळोवेळी सांगतच आहेत.
आणि या प्रश्नांसाठी मोस्ट ऑफ महत्त्वाचं आहे ते रीडिंग द बुक्स. आपलं जे बुक्स आहेत सगळ्या विषयांचे किंवा इंग्लिश विषयाचं या ॲक्टिव्हिटीसाठी इंग्लिश विषयाचे पुस्तक परत-परत वाचणं, त्यातले लेसन, त्यातले पोएम्स असं काही नाही एकदा वाचलं मग मला समजलं, आता कशाला वाचायला हवं. प्रत्येक सॉरी प्रत्येक वेळेस वाचनातून आपल्याला नवीन-नवीन गोष्ट समजत असते. नवीन शब्द, नवीन उच्चार, नवीन एक दृष्टिकोन प्रत्येक वेळेस आपणाला मिळत असतो. मग परत-परत वाचन करा, भरपूर समजून घ्या, व्यवस्थित ॲक्टिव्हिटी शीटमधले सगळ्या क्वेश्चन्सशी डील करा, चांगले मार्क मिळवा, आयुष्यात खूप यशस्वी व्हा. थँक यू. सर्वांनी आपलं BMC मराठीचे जे YouTube चॅनल आहे त्याला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.